सागर बाहेर गेले होते, त्यानंतर ते आले तर खूप उतू चाललं होतं का तर श्रीने मेकअप केला आहे ह्याच्यावरून तुम्हाला समजलंच की आम्ही बाहेर चाललो होतो. पण ते कॅन्सल झालं. आम्ही भाताचा कुकर लावा म्हटलं पण खूप टाईम लागेल म्हटलं आता कुकर मोकळं व्हायला, का तर कुकर माझ्याकडे एकच आहे, तो मोठा आहे, तो खूपच मोठा आहे. तर त्याच्या व्यवस्थित शिट्ट्या होत नाहीत म्हटलं तर कढईमध्ये भात लावला आणि डाळ लावली आणि त्यानंतर मी असं सिंपल सावरलं. साडी घालणार होते का तर आज श्रीच्या दादाचा बड्डे होता, छोट्या दादाचा. तर तो बड्डे अचानक कॅन्सल केला, करायचा नाही ठरवलं का तर त्यांच्या गावी कोणतरी ताईंच्या वारलं होतं त्याच्यामुळं कॅन्सल झालं. तर मग श्री केक खायचा म्हणत होती. तर सागर म्हणले चला आपण बाहेर जाऊ, तिच्यासाठी केक पेस्ट्री वगैरे घेऊन येऊ आणि थोडं काय सामान नसेल तेही घेऊन येऊ. मग पाऊस थांबला होता तर तुम्हाला ओलं दिसत असेल की पाऊस खूप बंदच नाही आहे. थोड्या वेळ कधीतरी बंद होतो पण सारखं चिपचिप चिपचिप चालूच आहे. आणि रस्त्याला पण गाड्यांची खूप सारी गर्दी आणि चिखल वगैरे, त्यामुळे मी तर नकोच म्हणत होते पण गेलो फायनली. तर तिला म्हणलं एक पेस्ट्री चॉईस कर पटकन, आपण तुझ्यासाठी घेऊ आणि जाऊ. तर त्यासोबत मी लादी पण घेतली का तर मला सकाळी म्हणलं मिसळ तरी बनवाल खायला नाही तर काहीतरी. तर सागर म्हणले पटकन आवरा, किती वेळ लावतात तुम्ही आता. मग श्रीचा केक घेतला, त्यानंतर मी लादीपाव घेतले आणि चला निघू म्हणलं. कार्टून तर एवढं खुश होतं ना, तिला पेस्ट्री भेटली होती ती आमच्याकडे देत नव्हती. खूप मेकअप केला होता का तर दादाचा बड्डे होता तिच्या. त्यानंतर राहिलेले पैसे लगेच कारभाऱ्यांनी घेतले माझ्याकडनं का तर त्यांना वाटलं मी जास्त खर्च करेन आणि मला म्हणले चल पैसे दे इकडे, मग दिले मी त्यांना. त्यानंतर म्हणलं डोसा घेते पार्सल घरी खायला, श्रीला पण खूप आवडतो. तर घरी गेल्यानंतर निवांत मी तिला चारता पण येतो. तिथं जर खाल्ल्यानंतर आणि पावसामुळं खूप चिपचिप वाटत होते आणि हे त्यांना ना असंच घरामध्ये काहीतरी खायला घ्यावं म्हणून त्यांनी भाकरवडी घेतली का तर सागरला खूप आवडते, मलाही आवडते. त्यासोबत एक पापडी श्रीला आवडली होती ती घेतली. तर श्रीने केक खाल्ला, त्यानंतर थोडासा श्रीचा केक राहिलेला मी खात होते पण मम्मा माझा केक आहे तो म्हणली. तर परत म्हणली खा मम्मा, का तर तिनं ना पापड तळलेले होते ते खायला खूप आवडले तिला, त्याची टेस्ट खूप आवडत होती. आणि हे पण लगेच भाकरवडी खायला बसले. मी म्हटलं यार जेवण करेपर्यंत तरी थांबा, पण कार्टूनची आज खूप सारी मोठी पार्टी झाली. जर ठीक आहे म्हणलं तर जेवायला घेतलं. डाळ भात होता आणि त्यासोबत डोसा पण आणला होता मी येताना. तर डोस्याची चव इतकी भारी होती आणि चटणी पण इतकी सुंदर लागत होती ना, खूप छान. बाहेरचा डोसा तिथला आम्हाला खूप आवडतो, त्यामुळे आम्ही कधी गेलो तरी तिथं तरी खातत, नाही तर घरी घेऊन येतो. आणि श्रीला ना खूप आवडतो तिथला डोसा. त्यानंतर कार्टून मला चारत होतं आणि मी पण एक बाईट खाल्ला, खूप छान होतं. मी डाळ भात खाणार होते का तर डोसा श्रीला आवडतो म्हणलं तिला चारता येईल. आजच्यासाठी एवढंच होतं बरं का. चला मग बाय बाय, गुड नाईट. पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटू.